ओके. येस, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. गुड आफ्टरनून सगळ्यांना. अच्छा, मला सांगा, 8वीचे कोण कोण आहेत? हात वर करा जरा. ओके, 8वीचे 2 जण आहेत. 9वीचे कोण कोण आहेत? ओके. 10वीचे? 11वीचे? अच्छा, 11वीचे आणि 12वीचे पण आहेत. 11वीच्या आणि 12वीच्या मुलांची मी थोडंसं नंतर बोलेन. आधी 8वीच्या मुलांपासून, अच्छा आधी 10वीच्या मुलांपासून आपण सुरुवात करूयात. गर्ल्स, मला एक एक नाव सांगा जरा तुमच्या दोघींचं. माझा आवाज येतोय सगळ्यांना क्लिअरली? हा, 10वी मधल्या ज्या 2 गर्ल्स आहेत बेटा, एक एक जण मला नाव सांगा आधी. श्रावणी सुरेश गडंगे. श्रावणी, बसूनच बोला तरी चालेल, बसूनच बोला. तुम्ही उभं राहिल्या उलट अर्ध कट होते. श्रावणीच्या मागे कोण आहे? वैष्णवी. अच्छा, श्रावणी आणि वैष्णवी. तुम्ही 10वी मध्ये आहात ना? तुम्ही मला पाहिले यापूर्वी? हो. अच्छा, मी काय घेते? मी काय घेते? अच्छा, मला सांगा श्रावणी आणि वैष्णवी, तुम्ही आपले जे असं आता मला जसं बघताय तसं आपले ऑनलाईन क्लासेस थोडेफार बघितलेले आहेत, रेकॉर्डेड म्हणा किंवा ऑनलाईन म्हणा. किती बघितले असतील तरी? किती व्हिडिओज बघितले असतील तुम्ही? तेवढे पण भलेही तुम्ही 2-4च बघितले असतील तर तेवढे सांगा. बोला बोला गर्ल्स, घाबरू नका. बघा, एकदम साधे सुधे प्रश्न आहेत आणि जस्ट तुम्हाला किती समजते तेच बघण्यासाठी आपली मीटिंग आहे. एवढं काहीच घाबरायचे लाजायची गरज नाहीये. किती व्हिडिओ बघितले तुम्ही? 4-5 तरी? बोला बोला लवकर. ऑलरेडी ना आपली 10 ते 15 मिनिटं गेलीत, कारण लेट तुम्ही जॉईन झाला ते प्रॉब्लेम असल्यामुळे. चला लवकर सांगा. 4-5 बघितले तरी? 4-5 तरी बघितले असतील? अच्छा, तुम्हाला 4-5 बघितले. कोणत्या कोणत्या सब्जेक्ट? ऍटलिस्ट कोणत्या कोणत्या सब्जेक्ट? सायन्सचा बघितला. हा, सायन्सचा बघितलंय, ठीक आहे. मॅथ्सचा पण बघितलंय. अच्छा गर्ल्स, मला विचारायचं होतं, तुम्हाला शिकवलेलं समजतंय? ऑनलाईन शिकवलेलं समजतं का? खरं खरं सांगा मला, कारण तिथे समोर प्रत्यक्षात टीचर नाहीये ना. नाही समजत? अच्छा, ठीक आहे. थँक्यू ऑनेस्टली सांगितल्याबद्दल, काही हरकत नाहीये. मला आता ना ह्या सिमिलर वाला क्वेश्चन. अच्छा गर्ल्स, मला आता तुम्ही सांगा, 10वी नंतर आता तुम्हा दोघींना काय बनायचंय? काय घेणार आहे तुम्ही? अच्छा, ओके. आणि तुला? सायन्स. तुला सायन्स घ्यायचंय? माहितीये ना, सायन्स मध्ये सगळं इंग्लिश मधनं आहे आणि अभ्यास पण चांगला करावा लागेल. ठीक आहे, ग्रेट. आणि सायन्स घेऊन पुढे काय करायचं विचार आहे? ते अजून नाही ठरवलं. अच्छा, नर्सिंग करायचंय. ग्रेट ग्रेट. त्याच्यासाठी पण चांगला अभ्यास करावा लागेल. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच बेटा. अच्छा, आता जे 9thचे स्टुडंट्स आहेत, 9thच्या ज्या गर्ल्स आहेत त्या बोलतील आता. अच्छा, 9thच्या मुली आता तुम्ही थोडं पुढे या. 10thचे मागे जाऊ देत आणि 9thच्या पुढे या. बेटा नाव सांगा तुमचं एक एक करून. आकांक्षा. अच्छा, आणि आकांक्षाच्या मागे कोण आहे? प्रिशा. अच्छा, ओके, ठीक आहे. गर्ल्स, तुम्ही बघितले रेकॉर्डिंग्स? अच्छा, तुम्ही मला ओळखता? अच्छा, मी कोणता विषय शिकवते?
अच्छा, माहिती नाहीये, बट ठीक आहे, पण बघितलंय. तर जास्त म्हणजे एखादा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, आठवत नाहीये तुम्हाला, काही हरकत नाही. गर्ल्स, तुम्हाला पण नाही समजत ऑनलाईन शिकवलेलं की तुम्हाला समजतं? नाही समजत? अच्छा, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, इट्स ओके, काही हरकत नाही. थोडंफार पण काहीच नाही समजत? थोडंफार समजतं. एखादा कुठला आठवतंय कोणत्या विषयचं थोडंफार समजलेलं? कोणत्या विषयाचं थोडंफार समजल्यासारखं वाटलेलं? सायन्स? सायन्सचं समजल्यासारखं वाटलेलं थोडंफार. बरं, ठीक आहे. आणि तुम्हा दोघींना काय बनायचंय पुढे जाऊन? डॉक्टर. ओ, डॉक्टर बनायचंय. नाईस. आणि तुला आकांक्षा? नाही, प्रिशा? मला IPS IPS. ओके, म्हणजे तुमची स्वप्न मस्त मोठी आहेत हा. अभ्यास पण मोठा करावा लागेल मग. नाईस. ठीक आहे बेटा. अच्छा, आता 8 चे जे स्टुडंट्स आहेत, एक मुलगा मला दिसतोय. तुमची व्हिडिओ ना पॉज होते मधून मधून. मला वाटतं तिथे नेटवर्कचा इश्यू आहे. इट्स ओके. 8th वाले मुलं एक एक करून नाव सांगा. नीट ऐकायला नाही आलं बेटा. ओम विश्वकर्मा. ओम. ओके, थँक्यू बेटा. आणि तुझ्या बरोबर आणखी कोण आहे? माझं नाव सानिया नन्नावरे. परत सांग बेटा. सानिया नन्नावरे. आवाज पण ब्रेक व्हायला लागला आता. एक नीट परत परत मोठ्याने सांग ना जरा. सानिया नन्नावरे. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. अच्छा, मला सांगा, तुम्हा दोघांना 8वीचे जे तुम्ही क्लास थोडेफार बघितले असतील, एखादा जरी बघितला असेल, 2-3 बघितले असतील, तर तुम्हा दोघांना पण समजत होतं थोडंफार काहीतरी? नाही समजत होतं? अच्छा, कोणत्या विषयीचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला जो समजत नव्हता? मी नाही बघितलं. अच्छा, नाही बघितलाय तुम्ही, व्हिडिओच नाही बघितलाय. एक पण नाही बघितला मुलांनो? अच्छा, बरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओच नाही बघितलाय, तर मग काय प्रश्नच येत नाहीये. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. अच्छा, ओके. तुम्हा दोघांना काय बनायचंय? IAS. ओके. आणि दुसऱ्याला? नर्स. ओके, नर्स म्हणाली तू बेटा? ओके, ठीक आहे, ग्रेट. थँक्यू सो मच. तो सध्या व्यस्त आहे. कृपया काही वेळाने डायल करा. जिस नंबर पर आप संपर्क करना
मतलब मैं उधर हॉस्पिटल से आने के बाद इधर पे गैम किसके हाथ में ऊपर था, मेरे ऊपर था और गैम मैंने चंद्र के साथ था मैडम जी बात आए पंखा लगा लो गर्मी हॉस्टल से नहीं है ठंड लगी आवाजच करू राहिलो आवाज नाही येत मला. डॉक्टर मॅडम ओके ठीक आहे मुलांना, तुम्ही ना 8वी ते 10वीचे जे स्टुडंट्स आहेत तुम्ही आता जाऊ शकता. मी तुमच्याशी परत ना 15-20 दिवसानंतर ना भेटेल. तुम्हाला ना तुमचे जे टीचर्स आहेत ते लाईनीमध्ये प्रॉपरली व्हिडिओ दाखवतील. ऍक्च्युली झालं काय असेल ना, अदनबदन व्हिडिओ दाखवल्यामुळे तुम्हाला मागचं माहितीच नाहीये. 2+2 = 4 असतं हे माहितीच नाही, मग डायरेक्टली 2चा पाढा कसा पाठ होईल ना, म्हणून ते तुम्हाला समजलेलं नसणार आहे. तर काही हरकत नाहीये, तुम्हाला लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवतील आणि त्याच्यानंतर ना ते तुम्ही लाईनीमध्ये व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला त्याचा किती फायदा होतोय, तुम्हाला समजतंय का, हेच आपण जाणून घेण्यासाठी 15-20 दिवसानंतर परत करेल. ठीक आहे, तुम्हालाच बोलवायला सांगेल नेक्स्ट टाइम पण मीटिंग साठी. ओके, तर 8वी ते 10वीचे स्टुडंट्स जाऊ शकतात. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. 11वी-12वीचे स्टुडंट्स आता जरा पुढे या, स्पेशली 11वीचे स्टुडंट्स. लवकर लवकर मुलांनो, बेटा तुम्ही जाऊ शकता 8वी ते 10वी. तुम्ही तुमचा क्लास चालू असेल ना, वर्गामध्ये जाऊन क्लास अटेंड करा. मॅडम बाय मॅम. अच्छा, हा तुम्ही सायन्स घेतले मुलांनो, 11वीचे मुलांनो, 11वी-12वी नाही जायचंय हा, 11वी-12वी समोर या. मॅडम हॅलो मॅडम हॅलो मॅडम. अच्छा ठीक आहे मॅम, बसून घ्या मॅम, आपण बोलूयात जरा. थोडंसंच तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेल. मॅम तुमचं नाव सांगा. माझं मीना शिलंकर. मीना शिलंकर. मॅम तुमचा ना आवाजच येत नाहीये तिकडून. आवाज तुमचा माईक ओपन आहे पण आवाज नाही येतोय. मीना शिलंकर. मोबाईल वरून जॉईन केलं तरी पण चालेल. ही जर सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम होत असेल, मोबाईल वरून जॉईन केलं तरी चालेल. हा एक मिनिट मॅम, मला येतोय आता, आवाज येतोय. सॉरी, माझ्याकडूनच प्रॉब्लेम होती. हा सॉरी माझ्याकडूनच प्रॉब्लेम होती. या मॅम बसा बसा. हॅलो हा बोला, बसा. येतोय आवाज येतोय. बसून घ्या मॅम, बसून घ्या. आपल्याला जर 10-15 मिनिटं जातील. मॅम आपलं नाव सांगा. माझं मीना शिलंकर. अच्छा ओके. हा मला आता मॅम, ज्या लता मॅम तुमचंच म्हणाल्या बहुतेक. मॅम मी आता ना शाळेबद्दल काही महत्वाचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार आहे, पण त्याआधी ना मला हे सांगा, तुम्ही आता कितवीला शिकवताय? मी 9वी 10वी 8वी 9वी 10वीला शिकवते मॅडम. ओ ग्रेट. आणि कोणता विषय घेताय? भूगोल आणि हिंदी विषय शिकवते. अच्छा, भूगोल आणि हिंदी विषय शिकवताय ना. तर माझी ना मॅम, आता मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ना, प्लीज तुम्ही ती लक्ष देऊन नोट करून घ्या आणि हा माझा मेसेज पक्का प्रिन्सिपलला कन्वे करा. नोट म्हणजे लक्षात ठेवून सांगितलं तरी चालेल, अगदी लिहायचंच आहे असं काही नाही. बघा तुमच्याकडे, अच्छा मला सांगा मॅम, तुमच्याकडे मुलांना ऑनलाईन क्लास आधी लाईव्ह ज्यावेळी टीचर समोर असताना शिकवायची त्यावेळी काय अटेंड करण्यात आलेली का सुरुवातीला एकदम? हो मॅडम. अच्छा, पण त्याच्यानंतर ना काही झालं नाही वाटतं है ना, ज्यावेळी तुम्हाला हा सांगा मॅम. ऑनलाईन क्लासेस आम्ही करतो ना पोरांची. अच्छा, ऑनलाईन करता, पण ते लाईव्ह नाही करायला अलाउ केलं नाहीये ना आता काहीतरी. शाळेच्या वर्किंग आवर्स मध्ये तुम्ही लाईव्ह नाही बघू शकत क्लासेस. हा, म्हणून बघा मध्ये की नाही, मी जनरल मीटिंग एक सगळ्या नागपूर मधल्या स्कूलची घेतलेली. त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगितलेलं होतं की लाईव्ह आपली जे आता जसं मी तुमच्याशी बोलते, हा रेकॉर्ड होतोय. हे रेकॉर्डिंग आपण युट्यूबवर टाकून युट्यूबवरच्या लिंक्स जे आहेत त्या ग्रुपमध्ये टाकण्यात येतात. आपले सगळे जे आहेत क्लासेस ते युट्यूबवर आहेत. ते युट्यूबवरून ते कसं दाखवायचं मुलांना,
ते मीटिंग मध्ये सांगण्यात आलेलं होतं लास्ट मीटिंग मध्ये. तर तुमच्या शाळेमधून पण अटेंड करण्यात आलेलं होतं, कोणीतरी केलेलं अटेंड. तर मला हे सांगायचं होतं मॅम की मुलांना ना लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवणं खूप गरजेचं आहे. आता समजा बघा, तुमचा एखादा भूगोलाचा धडा आहे, कोणतं पण एका धड्याचं नाव घेऊयात आपण, पर्यावरण म्हणून समजा काहीतरी धडा आहे. तर आता बघा, तो एका तासात तर शिकवून नाही होत है ना, त्याला कमीत कमी 2-3-4 तास वगैरे जात असतील. तर तसंच आपले पण ना पहिला पिरियड जो झाला, पहिला पिरियड जो झाला त्याचा भाग 1, भाग 2, तिसरा पिरियड भाग 3, अशी आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे युट्यूब वरती. मग ती जी युट्यूब वरची जी प्लेलिस्ट आहे ती मुलांना लाईनीमध्ये दाखवणं ना, भाग 1 भाग 2 खूप गरजेचं आहे. तर मी असं नाही म्हणत की तुम्ही टीचरच त्याच्यामध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह व्हा. बघा, तुमचे स्टुडंट्स जे आहेत ते मला ते स्मार्ट वाटले. 8वी मधून एक मॉनिटर, 9वी मधून एक मॉनिटर, 10वी मधून एक मॉनिटर बनवला आणि त्यांना एखादी वही दिली. आज जसे की 30 तारीख आहे, तर आज त्यांनी भूगोलाचा जो धडा आहे पर्यावरण, त्याचा भाग 1 बघितला, उद्या भाग 2 ची रेकॉर्डिंग बघितली, परत भाग 3 ची रेकॉर्डिंग. असं ते जर लाईनीमध्ये बघतील तरच मग त्यांना समजेल आणि फायदा होईल मॅम. तर माझी ही रिक्वेस्ट होती की तुमचे प्रिन्सिपल जे असतील किंवा जे पण आता वर्किंग प्रिन्सिपल आहेत त्यांना सांगा की भलेही त्यांना 8वीला दिवसातून एक व्हिडिओ दाखवा, 9वीला दिवसातून एक व्हिडिओ दाखवा, पण ते लाईनीमध्ये दाखवणं खूप गरजेचं आहे. अदनमधनं मुलांना कोणालाच नाही कळणार, तुम्हाला मला पण नाही कळणार ना. मग ही एक माहिती प्लीज त्यांना माझ्याकडून पुरवा की प्लीज असं करायला हवं म्हणून. आणि हे असं करण्याचं अजून एक रिझन म्हणजे मॅम, एक तर मुलांना समजेलच ऑफकोर्स तसं लाईनीत दाखवल्यावर. दुसरी गोष्ट, आपण हा जो उपक्रम राबवतोय तुमच्या हेल्पने, तर तुमच्यातले काही विद्यार्थी खूप चांगल्या मार्कांनी पास आउट झाले, तर आपण अशा चांगल्या विद्यार्थ्यांना ना पुढे जाऊन स्कॉलरशिप देण्याचा, त्यांना उच्च शिक्षणामध्ये कामी यावं म्हणून लॅपटॉप वगैरे देण्याचा पण विचार करतोय फ्रीमध्ये. आणि शिवाय ज्या शाळा जास्त हे एफर्ट्स टाकतात, जसं आता तुम्ही मुलांना मॉनिटर वगैरे बनवणार, लाईनीमध्ये ते नोट करणार की काय करतात ते नक्की, तर तुमच्याकडे पण त्याचा रेकॉर्ड असेल, तर मग आम्हाला समजेलच ना की खरंच किती काम होतंय. तर मग अशा शाळांना जे आहे सन्मान म्हणून त्यांना पण थोडंसं छोटंसं का होईना म्हणून काहीतरी देण्यात येईल. तर म्हणून हे महत्वाचं आहे मॅम की आपल्याला रिझल्ट ज्याच्यातून मिळेल. तर ही एक महत्वाची गोष्ट होती. मॅम मला आता सांगा, आता तुम्हाला नोट करायची गरज नाहीये, आता फक्त माझेच क्वेश्चन्स आहेत. आपल्याकडे ना मुलांना ऑनलाईन क्लास दाखवण्यासाठी किंवा रेकॉर्डिंग दाखवण्यासाठी काय काय आहेत साधनं? एक तर मला इथून एक मोठासा तिथे टीव्ही पण दिसतोयच आहे, तो चांगली साईज आहे त्याची. आणि तुम्ही माझ्या बरोबर ज्या डिव्हाइसवर कनेक्ट झालाय तो पण टीव्हीच आहे का? पीसी आहे, कम्प्युटर आहे, पीसी आहे. मग मोठ्या स्क्रीनवाला हा एक टीव्ही दिसतोय आणि ह्याच्या व्यतिरिक्त स्क्रीनचं काय आहे का? प्रोजेक्टर आहे, एक टीव्ही आहे आणि एक प्रोजेक्टर आहे. ओके, ग्रेट. मॅम तुम्ही कम्प्युटर मॅम आहात? नाही मॅडम, मी रिटेल साठी आली आहे, वोकेशनल सब्जेक्ट साठी आली आहे. अच्छा अच्छा अच्छा, वोकेशनल सब्जेक्ट साठी आलेला आहात तुम्ही, ठीक आहे मॅम. आणि मी ह्याच्यासाठी विचारलं की ते मुलांना पार्ट 1 पार्ट 2 प्लेलिस्ट मधून प्ले करण्यासाठी मग जर तुम्ही गाईड करू शकला, युट्यूब वरचे नॉर्मली बघा आपल्या प्लेलिस्ट असतात, तर मग त्यांना जरा सुरुवातीलाच त्यांना थोडंसं सांगावं लागेल 2-3 दिवस, त्याच्यानंतर त्यांना समजून जाईल की काय करायचं आहे. तसं मी लास्ट मीटिंग घेतलेली ना, त्याच्या रेकॉर्डिंग मध्ये ते सगळं आहे. आपला जो नागपूर रिजनचा व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे ना, त्याच्यामध्ये तुमचे प्रिन्सिपल ऍडेड असतील, त्या ग्रुपमध्ये लास्ट मीटिंगचे रेकॉर्डिंग टाकले, त्याच्यात मी सगळा हा डेमो दाखवलाय की युट्यूबवर जाऊन मुलांना पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 कसं दाखवायचं. तर ते एकदा तुम्ही प्लीज बघून घ्या आणि मुलांना दाखवा हवं तर ते असंच कम्प्युटरवर चालू करून. मुलं जास्त आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत टेक्नॉलॉजीमध्ये, त्यांना समजेल आणि ते तसं करतील. हा, ठीक आहे मॅम. मॅम आता मला हे विचारायचं होतं की तुमची 8वी 9वी 10वीची जी पट किती असेल? 8वी मध्ये किती मुलं आहेत, 9वीत किती आहेत, 10वीत? 33 आहे मुलं, 47 9वी मध्ये आहेत. 10वी मध्ये किती? आवाज थोडा ब्रेक झाला तुमचा. 54 आहे. 54 म्हणजे 30, 37 आणि 54.
आणि 11वी 12वीचं मला माहिती नाही मॅडम. अच्छा, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तरी 30 एक तुकडे असेल, 30 वगैरे असतील. जास्त आहे, जास्त आहे. 60 जास्त आहे. 50च्या वरती आहे मॅडम. अच्छा, अबव 50 आहेत. ग्रेट, ठीक आहे मॅम, चांगली गोष्ट आहे. अच्छा मॅम, मला आता सांगा 8वी ते 12वीच्या मध्ये तुमच्याकडे कोणकोणत्या विषयाचे टीचर्स नाहीये? टीचर्सचा शॉर्टेज आहे. आमच्याकडे ऍक्च्युअल सगळ्या पोस्ट भरलेल्या आहेत. सगळ्या पोस्ट भरलेल्या आहेत, म्हणजे टीचरची कोणतीच कमतरता नाहीये कुठल्या विषयासाठी. अच्छा ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. मला वाटलं काही मेजॉरिटी स्कूल्स मध्ये ना टीचर्सच नाहीयेत शिकवायला मुलांना वेगवेगळ्या विषयासाठी. हा चला, तुमच्याकडे आहेत तर ते चांगली गोष्ट आहे. तर मग आता झालं हे तर मेन. प्लीज कॉम्प्युटर सायन्स साठी नाही आहे. तुमचा आवाज ब्रेक होतोय. कॉम्प्युटर शिकवायला नाहीये कोणी. आवाज आला मॅडम? सायन्स आहे ना, कॉम्प्युटर करता नाहीये मॅडम. कॉम्प्युटर करता नाहीये. अच्छा, कम्प्युटर टीचर नाहीये. ओके ओके, ठीक आहे मॅम. म्हणजे तुमच्याकडे कम्प्युटर्स आहेत पण कम्प्युटर शिकवायला टीचरच नाहीये. होत्या सोडून गेल्या. अच्छा, ठीक आहे मॅम, मी ह्याची नोट घेते. ठीक आहे, आपलं हे कावदास स्कूल आहे ना, मी ह्याचं नोट करते स्वतःकडे. ठीक आहे, आणि मग मी तसं मॅमला सांगेल. तर ऑनलाईन आपण कम्प्युटर पण शिकवू शकतो मुलांना. तर मुलं बघतील मीटिंग आता जशी चालू आहे, टीव्हीवर बघतील आणि तसं बघून आपल्या कम्प्युटरवर करतील. तसं काय मोठी गोष्ट नाहीये ही. ठीक आहे मॅम. मॅम आता ना मला सांगा, तुमच्याकडे जे मुलं आहेत ना 10वीची, खास करून 10वी झाल्यानंतर ते कोणता व्यवसाय निवडतात, कोणता करिअर ऑप्शन निवडतात? ऍक्च्युअल मॅडम ते 11वी 12वी करतात पहिल्यांदा. आमच्या इथे 11वी 12वी आहे, त्याच्यानंतर 11वी 12वी करतात. नंतर ते आता कोणी ITला जातात, कोणी JEE नीट करतात, कोणी काही अजून असे करतात ते काहीतरी. आणि BA करतात, BSc करतात, BSc नर्सिंगला जातात काही मुलं. ओके. शेतीकडे किती टक्के वळत असतील मुलं? शेतीकडे पण वळतात, मोस्टली शेतीकडे जातात मॅडम, त्यांच्याकडे शेती असल्यामुळे जातात. 12वी नंतर 12वी नंतर तरी किती टक्के? 50% मुलं शेतीकडे वळतात वगैरे? किती टक्केवारी किती असेल त्यांची? मे बी पॉसिबल 50% जात असेल मॅडम. अर्धे तरी जातात, शेतीकडे जातात. आणि मॅम तुमच्याकडे जी मुलं आहेत ही आपली नॉर्मली गावची मुलं आहेत की आदिवासी मुलं आहेत? माझी शाळा पूर्ण आदिवासी असल्यामुळे तिथे जास्त करून आदिवासी मुलं आहेत. अच्छा, जास्त आदिवासी. हा, शाळाच आदिवासी आहे. ओके, तर मग जास्त रेसिडेन्शियल स्कूल आहे, त्याच्यामुळे इथेच राहतात ते. ओके, हा ते तर आहे, ते मला माहितीये. मॅम मग आता ही जी मुलं आहेत ह्यांचे जे पालक आहेत, त्या पालकांचा व्यवसाय काय आहे प्रामुख्याने? शेती, शेतमजुरी करतात, शेती करतात, शेतीवर कामाला जातात, मजुरी करतात. अच्छा, मग हे जे पालक आहेत ह्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी आहेत की मजूर आहेत जास्त करून? नाही, स्वतःच्या पण जमिनी आहे आणि काही लोकांकडे नाही, तर दुसऱ्यांच्या शेतीवरती कामाला जातात. मग जमीन असलेले पालक किती असतील तरी पण? 50%, अर्धे तरी त्यांची जमिनी ते काय करतात? अच्छा, खूप शेती नाही, 2 एकर 3 एकर हार्डली त्यांच्या उपजीविकेपर्यंत असते. ओके मॅम, आता तुमची शाळा तर सगळंच त्यांना देते, तरी पण मुलांना त्यांच्या घरून शाळेमध्ये आणण्यासाठी, दाखला घेण्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावी लागत असेल. ते स्वतःहून येऊन ऍडमिशन देतात स्वतःच्या मुलांना? आम्हाला तिथे जावं लागते. आम्ही त्यांच्या गावाला जातो, भेटी देतो, मुलांना आश्रम शाळेमध्ये एवढ्या सुविधा मिळते सगळं सांगतो, ते मुलं टाकतात मग शाळेत. अच्छा, ठीक आहे मॅम, ठीक आहे. मॅम मुली किती आहेत मुलांच्या तुलनेत? मुली चांगलं शिक्षणामध्ये दाखवतात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन? चांगलं आहे, एकदम छान आहे मुलींचा. मुली जास्त आहेत? जास्त म्हणजे 50-50 आहे, पण आहे चांगलं. अच्छा, मुलींना पेरेंट्स पाठवतात शाळेमध्ये? कारण आपल्या इकडे सुरुवातीला थोडं मुलींना नाही शिकवायचे. नाही, आता पॅरेंट्स खूप अलर्ट झालेले. आमच्या ट्रायबल पॅरेंट्स मुलींना पाठवते आणि मुली उलट चांगल्या करत आहेत मुलांपेक्षा ना. चला, चांगली गोष्ट आहे. अशी एखादी केस की 10वी झाली किंवा 10वी मध्ये मुलगी आहे
आणि तिचं लग्न करायचंय किंवा घरातली काम, आई आजारी, घरातली कामं करायला कोण नाही म्हणून धाकला काढून घेतला? नाही, अजून पण तशी केस झाली नाही मॅडम. अच्छा, ठीक आहे. चला, ही खूप चांगली गोष्ट आहे. सुनील सर, तुम्ही 10 मिनिटांनंतर जॉईन झाला तरी चालेल सर. आपला 1:30चा टायमिंग आहे ना, तुम्ही 10 मिनिटांनी जॉईन झाला तरी चालेल सुनील सर. सर तुम्ही राहू द्यात, कावदास स्कूलचे सर तुम्ही राहू द्यात. मॅम, माझा नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की तुम्हाला पुढे जाऊन की नाही आम्ही म्हणजे इन्फॉर्मेशन मी सांगते मुलांसाठी ना, आम्ही करिअर गायडन्स, त्याच्यानंतर ना त्यांना गुड टच बॅड टच काय असतो ते सांगणं, इंटरनेटचा सेफ कसा वापर करायचा, सायबर सिक्युरिटी, ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही वर्कशॉप घेणार आहे मॅम पुढे जाऊन. तर आय होप तुम्ही पण मग ते वर्कशॉप मुलांना जॉईन करवाल आणि आम्हाला सपोर्ट कराल. तुम्हाला माहिती आहे हल्ली ह्या सगळ्या गोष्टींची किती गरज आहे आपल्याला, है ना? अच्छा मॅम, तरी पण ना तुम्हाला शाळा रन करताना अजून काय काय चॅलेंजेस येतात ते जरा सांगा. मॅडम, पुष्कळचे चॅलेंज आहे शाळा रन करताना आम्हाला. बिकॉज आमची आदिवासी शाळा आहे, पालक मध्येच सुट्टी मागून नेतो, जबरदस्तीनं मुलीला नेतो. आता सण आला तर सणाला गावात नेलं का लगेच मुलीला आणून देत नाही, त्याच्यामुळे आमचा अभ्यासक्रम मागे राहते. आम्हाला खूप अशी ओढतण होती, इलाज नाही, काही काही गोष्टीसाठी आम्हाला सुट्टी द्यावंच लागते. असा आमचा तोडचा प्रॉब्लेम आहे, बाकी नाही आहे. बाकी एकदा मुलं आले का ते रमतात तिथे, पण मध्येच काहीतरी सण आला का पालक घेऊन जाते मुलांना. आता दसरा आहे, आजपासूनच मुलं नेण्यासाठी आलेले आहे पालक, मग आम्हाला द्यावंच लागते सुट्टी. नाही दिली तर भाडण करते, मग त्यांचा अभ्यास पण बुडतो ना मॅडम. आता 2 दिवस दसरा आहे, 2 दिवसाचा अभ्यास जाते ना. हो, ते ऐकत नाही, त्यांना ते आमची मुलगी आम्ही नेतो असंच म्हणतात मॅडम. मग अजून काही इलाज नाही त्याच्यावर आमचा. हा, बरोबर आहे. मॅम, मला हे विचारायचं होतं की आता तुमचं जे वसतिगृह आहे मुलांसाठी राहण्यासाठी, तिथे बेसिक गोष्टी जसं की पिण्याचं स्वच्छ पाणी, क्लीन टॉयलेट, ते वीज वगैरे सगळं आहे, इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळं आहे. इलेक्ट्रिसिटी आहे, फिल्टर आहे पाण्याचं, हॉट हिटर आहे, आंघोळीला वगैरे सगळे सुविधा आहे. ओ ग्रेट. मॅम, इकडे लाईट वगैरे जाण्याचा इश्यू आहे का तुमच्या रिजन मध्ये? ग्रेट, चांगली गोष्ट आहे. मी बाकीच्या काही काही स्कूल बरोबर मीटिंग केलं, तिथे सारखीच लाईट वगैरे जाते, असे इश्यूज होते. ठीक आहे मॅम, मुलांना आपले जे स्टुडंट्स आहेत ते शिक्षण घेत असताना किंवा शिक्षण घेऊन झाल्यानंतर ना, तर तुम्ही शिक्षक म्हणून मुलांना हे करतानाच तुमच्याकडे आता जे काय काय चॅलेंजेस येतात, तर मेन चॅलेंज तर तुम्ही सांगितलं, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शेअर कराव्याशा वाटतील? म्हणजे कुठल्या बाबतीत? कुठल्या पण बाबतीत, सामाजिक दृष्टीने म्हणा, तांत्रिक दृष्टीने म्हणा, तुम्हाला असं वाटतं की स्कूल चांगलं रन करायचं तर आपल्याला हा सपोर्ट पाहिजे अजून? आम्हाला मॅडम पालकाची मनस्थिती बदलवणे हे आमच्यासाठी एक मोठं चॅलेंज आहे. एकदा पालकांनी शाळेत जर विद्यार्थी आणून दिला, तो आम्ही त्याला घडवतो, पण पालक मध्येच घेऊन जातो. त्याच्यामुळे आमचं तिथे खूप अडवणूक होती. आमचं खूप अडवणूक. आता आमच्या रुटीन मध्ये काम सुरू झालेलं आहे, चांगलं शिकवणं चालू आहे, सगळे परीक्षा आहे, ते माहोल बनलेला आहे शाळेमध्ये शिक्षणाचा, पण पालक मध्येच घेऊन पोरगा घेऊन जातो. ते आम्ही त्याला किती समजवणे, तो एक आमचा एक मोठा फॉल्ट आहे म्हणून. आम्ही त्याला समजू शकत नाही, तो आम्हाला समजून घेत नाही. ह्या मॅडम का बरं पाठवत नाही, आम्हाला जायचं आहे, तो एक आमचा. बाकी आमच्या इथे काही प्रॉब्लेम नाही. भौतिक सुविधा सर्व शाळेमध्ये आहे, मुलांना बसायला बेंचेस आहे, सगळं कूलर आहे, सगळं काही. हो, मी बघते तुम्ही तुमचं आता जिथे बसलाय ते पण बेंच वगैरे चांगल्या क्वालिटीचे दिसतात. मॅम, मला सांगा, 11वी 12वीला पण सगळे शिक्षक आहेत तुमच्या शाळेत? हो, आर्ट अँड सायन्सला फुल टीचर आहे. आणि तुमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा पण आहे चांगली? 11वी 12वीला चांगले प्रॅक्टिकल असतात ना? त्यावर लायब्ररी आहे, लॅबोरेटरी आहे, तिथे सगळं प्रयोग चालू असतात त्यांची. अच्छा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोची? केमिस्ट्री, बायोची आहे. आणि लायब्ररी पण आहे आमच्या इथे. लायब्ररी पण भरलेली पोस्ट आहे, लॅबोरेटरी पण भरलेली पोस्ट आहे. अच्छा, चालेल. चला, चांगली गोष्ट आहे की म्हणजे
सगळं जे तुमच्या बाजूने मुलांना द्यायला पाहिजे ते तुमच्याकडे सगळं प्रेझेंट आहे, वस्तू पण आहेत, पिक्चर्स पण आहेत. ठीक आहे. आमच्याकडे लेक्चरर आहे मॅडम, एक फिजिक्सची लेक्चर आहे, ते आजारी आहे, त्याच्यामुळे ती सध्या खाली आहे, म्हणजे कोर्स भरलेली आहे, पण त्या मॅडम किती दिवसापासून? ते आता जवळ 1 वर्ष झालं ते सुरू आहे. त्यांना मेडिकल प्रॉब्लेम झालेला आहे मेडिकलचा, तर त्याला सुरू आहे. अच्छा, मग मॅम फिजिक्स कोण घेतंय? मग फिजिक्स मध्ये आतापर्यंत एक डेप्युटी होता आम्ही बाहेरून, त्या शिकवत होत्या, आणि आता एक आमच्या लायब्ररी डिपार्टमेंट आहे, ती आता सध्या शिकवत आहे. हा, मग मी तुम्हाला एक सांगते, मी 11वीचं फिजिक्स मी स्वतः घेते, आणि आता आपले ऑनलाईन क्लासमध्ये फिजिक्सचे जे आहे 11वीचे 2 धडे संपले, 3रा धडा चालू आहे. तर ना, आणि मी त्याची प्लेलिस्ट 11वीची पण प्लेलिस्ट जे आहे ती आपल्या ग्रुपमध्ये टाकत असते. तर मग मुलांना 11वीच्या मुलांना तरी ना तुम्ही तेच मी जसं सांगितले ना, रोज एक व्हिडिओ जरी दाखवला ना तुम्ही 8वीला 9वीला, बघा तुम्हाला स्वतःला पण मुलांचा रिझल्ट इम्प्रूव्ह झालेला दिसेल. कारण आम्ही एकदम ना पहिल्यापासून सुरू केले, म्हणजे एकदम बेसिक लेवल पासून, की असं मानून शिकवलंय की मुलाला जसं समोरच्या काहीच येत नाही असं मानून त्यांना शिकवलेलं आहे. तर त्याच्यामुळे जर पहिल्या भागापासून त्यांना दाखवलं ना, त्यांना नक्कीच ते समजेल, आवडेल. आणि फिजिक्स मध्ये इव्हन आपण प्रॅक्टिकल कसे करायचे ते 2 प्रॅक्टिकल पण त्यांना दाखवलेले आहेत, तर त्याची पण त्यांना मदत मिळेल. तर तुम्ही हा माझा मेसेज नक्की प्रिन्सिपल मॅमला कन्वे करा. आणि मॅम, मी तुम्हाला ना लता मॅमच्या होत्या ना, त्यांच्या फोनवरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुप ज्याच्यामध्ये मी ह्या लिंक्स टाकत असते, तर तो जो आहे ना लिंक त्या व्हॉट्सअप ग्रुपची मी तो लता मॅमला पाठवते. ते व्हॉट्सअप ग्रुप त्यांना तो जॉईन करायला सांगा, आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये येतच असतात आपल्या युट्यूबच्या वगैरे लिंक्स. तसं प्लेलिस्ट तर आहेच अवेलेबल ऑनलाईन, पण तरी पण शोधायला जर नको हवं असेल, आणि ऑलरेडी जर दिसते रेडीमेड धडा की फिजिक्सच्या पहिल्या धड्याची ही प्लेलिस्ट आहे, एक लिंक वर क्लिक केलं